महाराज माऊलींनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला तर तो रेड्या काय बोलला तर सर्वात अवघड असणारा ऋग्वेद त्या ठिकाणी बोलला. आणि अजून काय झालं तर महाराज मूडच उतरले नाही तर जड सुद्धा त्या ठिकाणी उतरले. महाराज रेड्याच्या मुखातून उद्बोलल्याच्या नंतर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकुणीकडे निघाले, आळंदीकडे निघाले. चालता चालता रस्त्यामध्ये पुंतांबा या गावात आले आणि तिथे चांगदेव महाराज यांचा आश्रम लागला. आणि तिथे पाहतात तर चांगदेव महाराज समाधीस्थ आहेत आणि त्यांच्या समोर भरपूर असे प्रेत आणून ठेवलेले आहेत. त्यावेळेस म्हणाले मुक्ताबाई म्हणाल्या की या ठिकाणी नेमकं हे काय आहे. महाराज समाधीस्थ आहेत आणि सर्व या ठिकाणी प्रेत तुम्ही गावकऱ्यांनी आणून ठेवले. त्यावेळेस तिथे एका शिष्याने सांगितलं की ज्या वेळेस महाराज समाधीतून उठतील त्यावेळेस महाराजांची नजर यांच्यावर जर गेली हे काय करतात तर पटापटा उठून बसतात, म्हणून या ठिकाणी आणून टाकले. मुक्ताबाई म्हणाल्या एवढा काय टाइम करायचा. तिथे एका मेलेल्या कुत्र्याचं हाड होतं महाराज, ते हाड घेतलं आणि सर्व प्रेतावरून फिरवलं आणि फेकून दिलं तर सर्व एकही न राहता सर्व प्रेत पटापटा पटापटा उठून बसले. आणि उठून बसल्याच्या नंतर महाराज निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपान काका मुक्ताबाई हे आळंदीकडे गेले. ज्या वेळेस चांगदेव महाराज समाधीतून बाहेर आले त्यावेळेस पाहते तर समोर एकही प्रेत नाही. चांगदेव महाराज म्हणतात की शिष्याला म्हणू लागले यावेळेस आपल्या गावात कोणीच वारले नाही का. त्यावेळेस सर्व घडलेला प्रकार त्या शिष्याने आपल्या गुरुजीला सांगितला. आणि गुरुजी या ठिकाणी आळंदीचे तीन निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका आणि मुक्ताबाई हे पैठणहून आळंदीकडे जात असताना ते आले होते आणि त्यांनी तिथे एका कुत्र्याचं हाड उचललं त्या मुक्ताबाईंनी आणि त्यांच्यावरून फिरून टाकलं तर सर्व प्रेत पटापटा उठून गेले. महाराज ज्यावेळेस पत्र लिहायला घेतलं